जळगाव जिल्ह्यातील मालोद येथील सरपंच प्रदीप श्रीराम कोळी यांना ॲग्रोवनायझेशन संस्थेमार्फत पुणे येथे सन्मानित करण्यात आले। याप्रसंगी संस्थेचे डॉक्टर सोमनाथ खराडे, युवा उद्योजक डॉक्टर उदयसिंग परदेशी, डॉक्टर सिद्धार्थ घायवट, जितेंद्र दाते आदी उपस्थित होते। यावेळी सन्मान चिन्ह गोल्ड मेडल हे प्रदान करण्यात आले। प्रदीप कोळी यांनी गावाच्या विकासासाठी गावाने त्यांच्यावर दाखवलेला विश्वासाला ते पात्र ठरलेत। प्रदीप कोळी यांनी गावात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून गावातील अनुचित प्रकारांना आळा बसवला। तसेच गावाला शुद्ध पाणी मिळावे यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग, गावाला शुद्ध पाणी कसे मिळेल याचा पाठपुरावा त्यांनी केला। तसेच ई टेंडर प्रक्रिया राबवणे, गावातील आवास योजना गावात राबवली, पानंद रस्ते खुले करणे, महिलांसाठी प्रशिक्षण, आरोग्य शिबिरे अशी उपक्रम गावात राबवली। गावातील महिला पुरुषांचे शौचालय याचा प्रश्न मार्गी लावला। या सगळ्या गोष्टींना लक्षात घेत प्रदीप कोळी यांना पुणे येथे सन्मानित करण्यात आले। सन्मानानंतर प्रदीप कोळी यांनी सांगितले की हा माझा सन्मान नसून संपूर्ण सदस्य व माझे गावकरी यांचा हा सन्मान आहे। मी गावाचा प्रथम नागरिक प्रदीप श्रीराम कोळी आणि माझे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य जाबीर दादा, आपले गावाचे सहकार्य जितूभाऊ कोळी, जितूबारी, नालंदा ॲग्रोनेसेस पुणे सामाजिक संस्थेमार्फत मला पुरस्कार मिळाला। मी 15 वित्त आयोगातून आम्ही ISO ग्रामपंचायत सुद्धा इमारत बांधलेली आहे आणि ग्रामपंचायतचे कर्मचाऱ्यांचा पगार स्वतः 8 ते 9 महिना होत नव्हता, तरीसुद्धा आम्ही एक ग्रामपंचायतचा काटा बनवला आणि त्या सुरळीत आमच्या पगार, ग्रामपंचायतचे कर्मचाऱ्यांचा पगार आता सुरळीत चालू आहे। मी जाबीर खान, माजी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, भालूद तालुका यावर। आम्ही आमचे जे सरपंच आहे, विद्यमान सरपंच प्रदीप श्रीराम कोळी हे भालूद गावात मागील 4.5 पावणे 5 वर्षापासून अहोरात्र गावकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असतात। आम्ही आमचे आमदार अमोलदादा जावडे यांच्या नेतृत्वात आणि यांच्या मार्गदर्शनाने वेळोवेळी गावाच्या विकासात्मक कामासाठी त्यांच्याशी चर्चा करतो। पूर्ण आमची बॉडी जी आहे, ग्रामपंचायतचे सगळे विद्यमान उपसरपंच आणि सगळे कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने भाऊ वेळोवेळी गावासाठी वेळ देऊन सकाळी ग्रामपंचायतवर ग्रामविकास अधिकारी येत नाही, त्यांच्या अगोदर आमचे सरपंच साहेब इथे उपस्थित असतात आणि गाव एकजूट कसं राहील त्या माध्यमातून प्रदीप भाऊ कामं करत राहतात आणि गावावरती पूर्ण गावावर कशी नजर राहील म्हणून भाऊंनी गावाच्या पुरे गावाच्या कोपऱ्यावरती CCTV कॅमेरे बसवलेले आहेत।